नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे आजच्या एपिसोडमध्ये असं एवढं काही खास झालेलं नाहीये। एक टास्क झालाय फक्त आणि पूर्ण त्यामध्येच गेला एपिसोड। सुरुवातीला फक्त कालच्या काही ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर झाल्या आहेत। तर इथे एपिसोडच्या सुरुवातीलाच प्रश्न पडला की पैसे गेले कुठे, जे की आपण मागील भागामध्ये पाहिले होते की आर्याचे जे म्हणजे बिग बॉसनी जी करन्सी दिली होती 30-30 हजार जान्हवी आणि आर्याला, तर जान्हवी आणि आर्याला खरेदी करायला पाठवलं होतं। तर त्यातले म्हणजे जान्हवीने घेतले मित्रांसाठी एक बेड घेतला आणि चिकन घेतलं होतं। आणि इथं आर्याची गोष्ट केली तर इथे आर्याने एक बेड वगैरे काहीतरी घेतलं होतं। आर्याने एक बेड घेतला होता आणि एक सिंगल बेड घेतला होता आणि एक डबल बेड घेतला होता। तर इथे आर्याचे जे पैसे आहेत ते चोरीला गेले, हे आपण कालच पाहिलं। तर हे सगळे बसलेले होते। तर इथे तोच मुद्दा आला की पैसे चोरीला गेले तरी कुठे। तर इथं अभिजित म्हणत होता की आपल्याला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणखी, कारण हे पैसे चोरीला तरी कसे गेले। तर इथे सांगायचं जर झालं पुढे तर इथे अंकिता, अभिजित आणि आर्या बसलेले होते। तर सांगायचं झालं तर अंकिता म्हटली ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, आपल्याला दुसऱ्याचे पैसे चोरता तर नाही आले पण आपले स्वतःचे पण आपल्याला सांभाळता नाही आले, हे बरोबर आहे तिचं। आणि हे पैसे तर मला वाटतंय वैभव आणि अरबाज यांनी चोरलेले आहेत असंच दिसतंय दिसतानी। तर इथे दुसरी गोष्ट सांगायची झाली तर अंकिता आणि आर्यामध्ये तिथेच बसलेले होते। तर तिथे बसल्यानंतर इथे चाललेलं होतं की म्हणजे आर्या आणि अंकिता आणि अभिजित सगळे बसलेले होते आणि सांगत होती अंकिता की वैभव बोलला की तू मला बघून हसतीये, म्हणजे आर्या त्याला बघून हसतीये असं सांगत होती ही अंकिता, की आर्याला विचारत होती तू वैभवला बघून का हसते। तर इथे आर्या म्हणत होती काय नाही, मी स्माइल करते फक्त। तर तू हे जे काही आहे हे सर्वांसमोर बोलतीये, मला आवडत नाही। तेवढ्यात वैभव तिकडून येतो। वैभव पण म्हणतो हा तू मला बघून का बरं हसती। तर ती म्हणते हा बघते मी, हसते मी। तर नंतर मग वैभव जो आहे तो सगळे तिथं जातात। योगिताला सगळं माहित असतं कारण ही माईकवर काहीतरी बोलत असती। तर इथे योगिता म्हणते की बोलव वैभवला। मग वैभव म्हणजे अभिजित आणि वैभव दोघं, अभिजित आणि योगिता असतात तिथं आणि आर्या असती बसलेली। आर्या रडत असती थोडीफार, कारण आर्याला खूप राग आलेला आहे अंकिताचा। अंकिताला ती तोंडावर म्हटली की तू माझ्या संग बोलू नको, कारण तू सर्वांसमोर बोलली की हे काय असं की तू त्याला बघून हसते किंवा काय, असं चालू होतं त्यांच्या दोघींचं। तर आर्याला खूप रडायला आलं की सर्वांसमोर बोलली। तर इथे वैभव आला, वैभवला ती बोलली की मला तू म्हणजे तशा गोष्टीने तू मला आवडत नाहीये, बिलकुल आवडत नाहीये। एक अट्रॅक्शन आहे, जसं की आदित्य रॉय कपूर जो आहे तो मला आवडतो, म्हणजे बघायला आवडतो, तसंच तुझं लुक वगैरे म्हणजे तसं मला अट्रॅक्शन वगैरे आहे, पण म्हणजे त्या दृष्टीने नाहीये, मला तू आवडत नाहीये। तिने स्पष्ट सांगितलं आहे मला तू बिलकुलही आवडत नाहीये, वैभवला सांगितलं। तर तेवढं तिथे जान्हवी आणि निकी होत्या। तर जी जान्हवी आहे ती बडबड करत होती वैभव तू इकडे ये, तिथं बसू नको, ती पागल मुलगी आहे, तिला कोणीच घेत नाहीये कोणत्याही ग्रुपमध्ये। तर इथे वैभव आणि त्यांचं बोलणं झालं। इथं आर्याने खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत आणि म्हटली पण आहे की इथे सांगायचं जर झालं तर आर्याबद्दल निकी आणि जान्हवी बोलतच होत्या। तर इथे जान्हवी आणि निकी खूप साऱ्या अशा चुगल्या करताना दिसल्या आर्याच्या समोरच बोलत होती वैभव इकडे, तिथं का बसला आहेस तू। तो वैभव पण म्हटला तू शांत बस, मला काय बोलायचं नाही तुझ्यासोबत, तू निघ बरं इथून निघ। तर तिला खूप राग आला आणि ती आतमध्ये जाऊन त्याची चुगली करत बसली। तर इथे अरबाजही निकी बद्दल बोलत होता की निकीला मी नॉमिनेशन मध्ये टाकलं असतं तर असं बोलली असती तसं बोलली असती, यांचंही तसं झालं। त्यानंतर मग इथे निकी आवरत होती तिचं आणि तिथे अरबाज आला आणि तिला बाहेर बाथरूम मध्ये जायचं होतं, तर हा जाऊनच देत नव्हता। तर फक्त ती अंकिताच्या कॅप्टन रूम मध्ये जाऊन आली। तर वर्षाताईंनी मुद्दा उचलला की आली तुझ्या कॅप्टन रूम मध्ये बघ। तर वर्षाताई ते कधी कधी जास्तच करतात निकीला, तर जसं की रितेश सरांनी सांगितलं त्यानंतर तर जास्तच करायला लागलेले आहे। तर इथे मग त्यांच्या दोघींचं पुन्हा सुरू झालं जसं की कायम होतच असतं। तर इथे पुढे सूरज जो आहे तो इरिनाला काहीतरी शिकवत होता, असं त्यांचं चाललेलं होतं। तर इथे सांगायचं झालं तर तिथे अभिजित जे आहेत ते परत आले आणि आर्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या समजून सांगत होते
की तुझं एवढं चल फूट, जे काही मागे भांडणं झाले होते यांचे माहीतच असेल तुम्हाला, की आर्याचे आणि वैभवचे जे काही भांडणं झाले होते, तर त्यावेळेस तो जसं बोलला होता, ए चल फूट, इथं थांबू नको, तर त्यानंतर तू त्याच्यासोबत स्माईल तरी कशी करू शकते? स्माईल करायलाच नाही पाहिजे, त्याच्याशी बोलायला पण नाही पाहिजे, जास्त हसून खेळून बोलते, मग इथे अंकितानी तरी काय समजायचं ना. तर असं झालं तिथे. तर त्याच्यानंतर मग बिग बॉसने यांना सर्वांना बोलवलं. घनश्यामला जे काही वीकेंडच्या वारमध्ये डबल ढोलकी असा एक टॅग भेटलेला आहे, की घनश्याम जो आहे तो डबल ढोलकी आहे, तर त्याच्यावरचा तो टॅग काढण्यासाठी एक टास्क ठेवलेला आहे, की जिथे यांना भेटणार आहे, म्हणजे बेड भेटणार आहे, साखर भेटणार आहे, दूध भेटणार आहे, अशा 2 टीम्स इथे पाडल्या गेलेल्या आहेत. तर त्यामध्ये ज्या टीम्स पाडलेल्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत, म्हणजे डान्स करणाऱ्या जोड्या, आणि म्हणजे घनश्याम जो आहे त्याला संचालक बनवलेला आहे. आणि इथे सांगायचं जर झालं तर घनश्याम जो आहे तो संचालक होता, आणि जे काही म्हणजे जे असं सूत्रसंचालन करायचं असतं ते अंकिता आणि धनंजय पवार यांनी केलं आहे. तर इथे त्याला म्हणजे फेअर डिसिजन घ्यायचा आहे घनश्यामला. ए आणि बी हॉर्सेस टीम होत्या, तर इथे ए आणि बी मध्ये जे जिंकेल त्याला ते भेटणार, म्हणजे बेड आणि साखर हे भेटणार आहे. हे नवीनच काढलंय, कारण हे 16 बिग बॉस 16 आणि मला तरी वाटतंय 17 तेव्हापासूनच काढलेला आहे. याआधी असा रूल नव्हताच कोणता, किचनच्या सामानाबद्दल नव्हता, बेडबद्दल नव्हता, कशाबद्दलच नव्हता. इथे त्यांचं पाहूनच इथे सुरुवात झालेली आहे. पहिले खायलाही भरपूर भेटायचं, राशन पण भेटायचं, लक्झरी बजेटचं जे आयटम असतात म्हणजे एक्स्ट्राचे त्यासाठी टास्क व्हायचे, आणि ते टास्क पण भारी असायचे. आता हे नवीनच काढलंय की बेडसाठी भांडणं, कशासाठी भांडणं. चला आता काय आहे जे आहे ते बघू आपण, आता काय करणार आहे आता. तर अशा प्रकारे इथे ज्या 2 टीम पाडलेल्या होत्या, डबल ढोलकीचा याचा घनश्यामचा टॅग काढायचा आहे, त्यामुळे इथे डान्सच्या आणि गायकांच्या आणि कॉमेडियनच्या अशा जोड्या आहेत. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा धनंजय आणि अंकिता यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे. आणि पहिली जोडी जी आली आर्या आणि अभिजित, तर आर्यानी तिचं जे नऊवारी जे रॅप करती ते गाणं म्हटलं, खूप सुंदर म्हटलं तिने. पण त्याही पेक्षा अभिजित सावंत यांनी जे गाणं गायलं, त्यांचंच गाणं आहे, ते पण खूप छान गायलं. तर इथे धनंजय आणि पवार आणि अंकिता यांची ज्या टीम होत्या, तर धनंजय पवार यांच्या टीम मधील म्हणजे जे अभिजित आहे ते विनर बनलेले आहे. धनंजयनी इथे फेअर डिसिजन दिलाय, विनर अभिजितला बनवलेला आहे. आणि दुसरी जोडी जी होती निक्की अरबाज आणि वैभव आणि इरिना, असे 2 होते. तर इथे यांचेही डान्स झाले. निक्की तर काय उड्याच मारत होती, म्हणजे उड्याच मारायचं काम करत होती. निक्कीला डान्स येत नाही अजिबात करता, काय डान्स करत होती ती, म्हणजे जे गाणं होतं त्यावरती मला तर बिलकुल आवडलेलं नाहीये. काय डान्स होता तिचा, त्या घनश्यामला तरी कळालं. तर वैभव आणि इरिनाने जो डान्स केला त्यांनी पण फेअर सांगितलं की ते वैभव आणि इरिना म्हणजे धनंजय पवार जे आहेत त्यांच्याच टीम मधले विनर झाले हे. आणि त्यानंतर जी होती जोडी योगिता आणि निखिल यांनी पण खूप सुंदर योगिताने डान्स केलेला आहे. योगिताला चांगला डान्स येतो करता, आणि निखिलही छान डान्स करताना म्हणजे बघितला. तर त्याच्यानंतर इथे वर्षाताई आणि जान्हवी यांचा डान्स होणार आहे. आता ते आपल्याला पुढच्याच भागामध्ये बघायला भेटणार आहे, कसं म्हणजे पॅडी आणि सूरज यांचं काहीतरी होणार आहे. तर याच्यामध्ये आता असे हे पूर्ण टास्क वगैरे झालेला आहे. तर इथे सांगायचं जर झालं तर ह्या टीम मधून जे जिंकणार आहे, फेअर डिसिजन असणार आहे घनश्यामचा, जे जिंकेल त्याला हे बेड साखर वगैरे सगळं भेटणार आहे. जे जिंकणार नाही त्याला खालीच जमिनीवर झोपावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा म्हणजे एवढा पण खास नव्हता, म्हणजे ओव्हरऑल एवढाही खास नव्हता. जसे पहिले बिग बॉस मध्ये सीझन 1, 2 मध्ये 3 आणि 4 मध्ये जसे टास्क होते, म्हणजे सांगायचं झालं तर विशाल आणि जय दुधाने यांचे पण असे भारी टास्क व्हायचे, मस्त व्हायचे एकदम टास्क. आणि त्याचबरोबर बिग बॉस सीझन 4 मध्ये पण खूपच छान टास्क झाले. हे असे टास्क जरा म्हणजे मला तर वाटतं बिग बॉस 16, 17 यामध्येही आता हे राशन वगैरे म्हणजे किराणा वगैरे यांच्यासाठीच वादविवाद घडून येतात, आणि असं आहे. तर असेच लेटेस्ट रिव्ह्यू आणि व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.